आणि मंडळी गंमत म्हणजे रामकृष्ण हरी मंडळी, आळंदी ते पंढरपूर पायी प्रवासातील आजचा दिवस 6वा. आज माऊलींचा प्रवास सासवड ते जेजुरी असणार आहे. चला तर व्हिडिओ दरम्यान आपण सर्व गोष्टी पाहूया. सासवडवरून निघाले आहो. माऊलींचा जेजुरीकडे जाताना पहिला विसावा गौरवती माळा येथे असणार आहे. माऊलींची पालखी अजून आलेली नाही. अर्ध्या तासात माऊलींची पालखी येथे येऊन विसावे. आपण पुढे जाऊया. माऊली तुमचं नाव काय? गोविंदनाथ चांगुलपाये. तुमचं वय काय? 75. तुमची किती वारी? तुम्ही कितव्या वर्षीपासून वारी करता? तुमच्या एवढ्या वर्षातील वारीचा एखादा आठवणीतला अनुभव सांगा. शिवाजी ज्ञानोबा चोरमारे, राहणार पुणेगाव, तालुका जिल्हा जालना. मी वारीला कमीत कमी 20 वर्षापासून वारीला येतो आणि खरी वारी करायसाठी आपण पांडुरंगाला येतो. आपण याला त्याला फसायला येत नाही, स्वराचा पडला येत नाही. आपण खरी वारी करावी, निर्मळ वारी करावी, चांगली वारी करावी आणि विश्वासाने विठोबाचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नये, ही माझी सगळी इच्छा आहे. आणि ते सगळं त्याच्यामध्ये सगळं भलं भलं आहे. सुरुवात करावी. माऊलीने 6 वर्षापासून रामनाम लिहितोय, तर आतापर्यंत 1 कोटी झाले. तर माझी इच्छा अशी आहे की 3.5 कोटी करावा. तुम्ही पांडुरंगाने तेरणी भाव धरून आणि हे रामनाम लिहित आहे, असे पांडुरंगाने माझी इच्छा पूर्ण करावा, हे माझी इच्छा आहे. आणि 20 वर्षापासून मी पायी वारी करतोय, आळंदी ते पंढरी. आणि तुकाराम महाराज म्हणले, राम घेता विसरू नका. त्याशी याने रामनामाचा मला गोडी लागली आणि मी रामनामाचा लिखाण करीत आहे. मी आज वारीतील अनुभव. वारीला तर हौसे गवसे नवसे येतात, पण खरोखर पांडुरंगाच्या वारीसाठी येणारे भक्त खास दयाळू मयाळू कृपाळू आणि खासच वारकरी तेच वारीला जातात. बाकीचे विषय करत नाही. आणि वारीतील पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय माणसाने कधी वारी पूर्ण होत नाही. आणि तसेच ज्या माणसाने वारीत मध्ये येतो ते जन्म मरणातून मुक्त होतो, असं माझी इच्छा आहे.
मंडळी, इथे माऊलीचा जेजुरीकडे जाताना दुपारचा 20 असतो. परिसर शिवरी. मंडळी, खंडोबाच्या नगरीमध्ये वारकरी यायला चालू झालेले आहेत. मंडळी, मी आलो आहे. जेजुरी पालखी तळाव आता वाजलेले आहेत 3:06 झालेली आहेत. तुम्ही विचार करत असाल एवढ्या लवकर कसा गेला. मलाच माहित नाही कसं काय लवकर आलो. मी चालत गेलो, डायरेक्ट जेजुरी चालली. येऊन बसलो आता रावटीमध्ये. पालखी येईल 5 वाजेपर्यंत. तुम्हाला दाखवतो पालखी कशी स्वागत करतात जेजुरीमध्ये. भंडारा वगैरे फुल शॉट घेऊन तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. आणि मंडळी, गंमत म्हणजे मला तुम्हाला एक सांगायची गोष्ट आहे. मी ज्या रावटीत झोपलेलो 2 दिवस, त्या रावटीचा नंबरच वाचला नाही. आणि आता आलोय जेजुरीमध्ये, पण रावटी नंबर लक्षात नसल्यामुळे कुठेतरी बसलोय. पालखी दिंडी आली ना, मग दिंडीत ओळखीची माणसं बघून तिथं बसतो तर इथेच बसलेलो आहे. तुम्ही जर दिंडीत प्रवास करत असाल, फक्त रावटीचा नंबर बघा, आणि नाहीतर माझ्यासारखा प्रॉब्लेम होईल तुमचा पण. आणि मित्रांनो, तुम्ही जर पुढच्या वर्षी वारी करणार असाल तर सेपरेट येऊच नका, एखाद्या दिंडीत या. कारण दिंडीचा एक फायदा होतो, राहण्याची सोय होते, जेवणाची सोय होते, पण फिक्स असते. पैसे घेतात पण राहण्याची वगैरे व्यवस्था पूर्ण होते. आणि जर तुम्ही सेपरेट वारी केली तर राहण्याची सोय नसते, जेवणाची सोय नसते, कुठेतरी झोपावं लागतं. खायला भेटतं पण गॅरंटी नाही खायला काय भेटेल वगैरे. जे असेल ते खायचं. आणि शक्यतो बाहेर झोपणे टाळा, कारण बाहेर भरपूर चोरी होत्यात. चोरू भरपूर आहेत, मोबाईल वगैरे चोरी होऊ शकतो. त्यामुळे आपल्या वस्तूंची काळजी घ्या. जर बाहेर एकटी सेपरेट वारी करत असाल तर दिंडी झोपलं काय एवढं टेन्शन नसतं, पण बाहेर झोपलं तर
गेम आता 3:17 झालेले आहेत. पालखीला अजून 2 तास तरी लागतील. तोपर्यंत आराम करतो जरा. ठीक आहे. चार्जिंग बेर्जिंग करतो मोबाईल. तुम्हाला दाखवतो पालखी आल्यावर. पालखीचं स्वागत भंडाऱ्यात रंगून निघलेली पालखी दाखवतो. मंडळी, माऊलींची पालखी जेजुरीमध्ये लवकरच दाखल होत आहे. वेळ आहे 5:15. खंडेरायाची जेजुरी वारकऱ्यांनी जमून गेलेली आहे. मंडळी, माऊलींचे अश्व आलेले आहेत. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जेजुरी नगरी दाखल होत आहे. वेळ आहे संध्याकाळचे 6:15.